आमदार कैलास पाटलांनी सरकारवर टीका केली आहे। जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। जरांगे पाटलांच्या भेटीसाठी कैलास पाटील अंतरवालीमध्ये जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर मराठा आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील हे गेली 5 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावती आहे आणि सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही असं ते म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन दिलेले आश्वासन पूर्ण करा असं सुद्धा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे। तर आज खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह आम्ही अंतरवाली सराटीमध्ये जाणार आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहोत असंही आमदार कैलास पाटील म्हणाले। मनोज जरांगे पाटलांनी जे वेळेस आंदोलन केले त्यावेळेस आम्ही सक्रियपणे सहभाग नोंदवून म्हणजे रस्त्यावरलं आंदोलन असो किंवा विधान भवनातलं बाजू मांडण्याची वेळ असेल या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आताही आपण बघतोय की आज 5वा दिवस आहे, मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावत जात आहे, परंतु सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही। अद्यापर्यंत सरकारमधनं कुणी वरिष्ठ त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही किंवा ते उपोषणाला बसलेले ते उपोषण मागे घेण्यासाठी सरकारतर्फे वरिष्ठांनी कुणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही। त्यामुळं आता आम्ही आज जातोय, खासदार साहेबांनी मी जाऊन त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा तर देणारच आहोत, परंतु सरकारलाही विनंती करणार आहोत की उपोषणाची तात्काळ दखल घेऊन तुम्ही जे आश्वासन दिलेत ते पूर्तता करण्यासाठी मार्ग काढावा ही सरकारला विनंती करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।